श्रोतेहो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आता मे महिना संपत चाललेला आहे आणि आता वेध लागणार आहेत मान्सूनचे. आता मान्सून म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतं अंदमान निकोबार, त्यानंतर आपण केरळ आणि असा तो प्रवास आपल्या महाराष्ट्रापर्यंत येतो, एवढंच आपल्याला माहिती असतं. मात्र मान्सून नेमका काय प्रकार आहे, त्याचा शास्त्रीय अभ्यास आपल्याला काय सांगतो, मान्सून जाणून घ्यायचा म्हणजे काय असतं, ह्या सगळ्यांची उलगड करण्याचा प्रयत्न माझे एक मित्र करत आहेत. त्यांचं नाव अभिजित घोरपडे. भवताल मंच हे त्यांचं व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांचं भवताल हे मासिक सर्वांपर्यंत पोहोचतं आणि अशा काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज ते दर महिन्यात राबवतात, जेणेकरून प्रत्येकाला निसर्गाच्या जवळ जाण्याची एक वेगळी संधी मिळते. अभिजित, खूप खूप स्वागत. थँक्यू. पण बरेच दिवसांपासून चर्चा करत होतो की भवतालच्या ॲक्टिव्हिटीज स्टोरीटेलच्या कट्ट्यावरती आपण एकदा सांगायच्या आहेत आणि त्यासाठी मुहूर्त छान लागलेला आहे, तो म्हणजे मान्सूनचा. बरोबर. आता मान्सून जाणून घेण्यासाठी एक वेगळा अभ्यास दौरा तू प्लॅन केलेला आहे आणि तो आता मला वाटतं पुढच्या आठवड्यात सुरू होतोय. या अनुषंगाने मला पहिला प्रश्न तुला विचारायचा आहे की लोकांना ह्या मान्सूनची ओळख करून देण्याची गरज तुला का वाटली? खरं तर मान्सून हा आपल्या दृष्टीने, भारताच्या दृष्टीने अतिशय वेगळा घटक आहे. म्हणजे भारताची जगाच्या दृष्टीने वेगळे पण काय असेल तर ते मान्सून आहे, इतका तो महत्त्वाचा आहे. आणि हा मान्सून आपल्याला फक्त पावसापुरता किंवा या 4 महिन्यात काही जे बदल घडतात एवढ्यापुरताच आपण त्याच्याकडे बघतो. पण हे विश्व अतिशय मोठं आहे मान्सूनचं. मान्सूनच्या अनुषंगाने ज्या ज्या काही गोष्टी घडतात त्या अतिशय वेगळ्या आहेत, त्या समजून घ्याव्यात. आणि ते समजून घेतल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं भारताचा निसर्ग, भारतातली विविधता, भारतातलं पाऊस, पाणी आणि या दृष्टीनं अनेक गोष्टी कळू शकतात. म्हणून मान्सून लोकांनी समजून घेतला पाहिजे, समजून घेण्याबरोबर अनुभवला पाहिजे, त्याची मजा घेतली पाहिजे. म्हणजे पावसात भिजणं ही त्याची मजाच आहे, पण त्याच्याबद्दल जाणून घेणं, तो कुठून येतो, त्या वाऱ्याचे काय प्रकार आहेत, तो इथंच काय येतो, याच काळात काय येतो, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचा आपल्या प्रत्येक गोष्टीवर, मग आपल्याकडची पिकं असतील, आपल्याकडची इकॉनॉमी असेल, आपल्याकडचं सणवार असतील, आपल्याकडच्या चालीरीती असतील, ह्या अनेक म्हणजे पूर्ण संस्कृती त्यांनी प्रभावित केलेली आहे. असा हा मान्सून आहे. तो मान्सून प्रत्येकाने समजून घेतलाच पाहिजे. एक तर मजा आहे, नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि आनंद मिळतो, तो तर अफलातून. म्हणून प्रत्येकाने मान्सून समजून घेतला पाहिजे आणि अनुभवला पाहिजे, हे त्याच्या मागचं कारण आहे. वा, तू प्रदीर्घ काळ पत्रकारितेत होता, किंबहुना आहेस असं आपण म्हणू शकतो. आणि त्यातला मोठा काळ तू पर्यावरण या विषयावरती खर्च केलेला आहे. त्याचा एक अभ्यासक म्हणून देखील तुझा लौकिक आहे. अनेक पुस्तकं तू लिहिलेली आहेस. या सगळ्यांचा परिणाम असा लोकांवरती जो व्हायला हवा, म्हणजे लोकांना निसर्ग, पर्यावरण, त्याच्या मागची कारणं हे कळणं आवश्यक आहे, अशी तुझी कायम भूमिका असते. पण आपल्याकडं त्याविषयी फारसं गांभीर्याने पाहिलं जातं का? तुला काय वाटतं, म्हणजे मराठीत विशेषतः असं तुला कधी जाणवलं आहे का? खरं तर माध्यमांमध्ये आता ह्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली साधारण 1996-97 तेव्हा या गोष्टी फारशा नव्हत्या. इतरत्रही फारशा नव्हत्या, त्याच्यामुळं मराठीत असायचं काही कारण नाही. इंग्रजीमध्ये काही गोष्टी येत होत्या. विशेषतः पर्यावरण असेल, हवामान असेल, त्याच्या अनुषंगाने इतर गोष्टी असतील, या हळूहळू नंतर यायला लागल्या. पण आत्ताचा जर विचार केला तर त्या माध्यमांमध्ये येतात. फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट दिसते की त्या लोकांपर्यंत पोहोचतात का आणि लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचतात. म्हणजे इश्यूज म्हणून लोकांपर्यंत जात असतील, पण तो निसर्ग, ते पर्यावरण, त्याच्यामधले वेगवेगळे घटक, याच्यातली जी मजा आहे, याच्यामधला त्यांचा आपल्याशी असलेला संबंध आहे, या गोष्टी लोकांपर्यंत त्यांच्या भाषेत जातात का, त्यांना समजतील अशा जातात का, तर त्याच्यामध्ये एक मोठी दरी दिसतीये. ती दरी भरून काढण्याचं कामच आम्ही आता या भवतालच्या माध्यमातून करतोय. म्हणूनच हे जे काय आहे आता, म्हणजे आपण पर्यावरण समजून घेणं हे कधी होईल, जेव्हा तुम्ही ते अनुभवाल तेव्हा. आणि आपण कधी अनुभवू, जेव्हा मला वाटेल की अरे त्याचा माझा संबंध आहे, किंवा हे काय माझ्यापेक्षा तुटून वेगळं नाही आहे, तर हा माझ्याच भवतालाचा, माझ्याच अवतीभोवतीचा भाग आहे, हे जेव्हा लोकांना कळेल, ते कन्व्हिन्स होतील, तेव्हाच ते ह्या पर्यावरण, निसर्ग, हवामान या गोष्टींकडं गांभीर्याने म्हणूयात किंवा बघतील तरी निदान. म्हणजे हे विषय वृक्ष आहेत असे जी धारणा होती, तर ती धारणा कशी खोटी आहे हे मला वाटतं तुझ्या लेखातनं आम्हाला नेहमी जाणवायचं. हो, म्हणजे हे विषय खरं तर वृक्ष असूच शकत नाहीत. आपणच जर मुद्दाम वृक्ष केले तरच होतील. कारण प्रत्येक गोष्ट ही जी नाही, याच्यात गंमत आहे, याच्यात मजा आहे, याच्यात आनंद आहे, याच्यामध्ये काही ना काही अतिशय वेगळं घडत असतं. ते त्या भाषेत फक्त लोकांपर्यंत पोहोचलं नाही
म्हणून कदाचित लोकांना वाटत असेल किंवा ते एकूण सार्वत्रिक तो जो समज झाला आहे की अरे हे विषय यांचा आमच्याशी संबंध नाही, पण हे त्यांच्यापर्यंत त्या भाषेत पोहोचवणं आणि त्याचा अनुभव देणं लोकांना. कसं होतं की याच्याबद्दलची जागरूकता ही काय नुसतं लिहून, ही नुसतं काय पुस्तकांमधून लोकांनी काय वाचलं तर होईल असं नाही. लोक जेव्हा या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतील, लोक जेव्हा मान्सून अनुभवतील, तो वारा, त्याच्याबरोबर येणारा पाऊस, त्याच्यामुळे होणारे बदल प्रत्यक्ष जाऊन तिथं बघतील, त्याचे परिणाम काय होतात हे जेव्हा ते याचा अनुभव जेव्हा घेतील, तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये याच्याबद्दलची जागरूकता, साक्षरता निर्माण झालेली असेल. हे नुसतं लिहून वाचून होणारं प्रकरण नाही. आणि तोच आमचा उद्देश असतो की अरे म्हणजे माझा तो प्रश्न विचारण्यामागचं हेच कारण होतं की तू विपुल लेखन केलेलं आहेस, मात्र आता तू खरोखर लोकांना असं बोट धरून दाखवायला सुरुवात केली आहे निसर्गाला. अगदी, म्हणजे ती पहिली पायरी होती असं म्हणूयात. तेव्हा मीच समजून घेत होतो, मी लोकांना त्या पद्धतीने सांगत होतो. म्हणजे त्याच्यात त्या सांगण्यामध्ये काही कमीपणा आहे किंवा ते सांगणं योग्य नाही असं नाही, पण त्याच्या पलीकडं जेव्हा तुम्ही त्यांना अनुभव देता ना, तेव्हा मग लोक ह्या सगळ्या गोष्टीशी खूप चांगल्या प्रकारे जोडले जातात. म्हणून मान्सून असेल आणि इतर वेळीसुद्धा तुमचा भवताल हे पर्यावरणाकडं अशा दृष्टीने बघतं की तुमच्या बायोडायव्हर्सिटीपासून ते जिओलॉजीपर्यंत आणि दुसरीकडे हिस्ट्री, हेरिटेजपासून ते आर्किओलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, हे मोठं भवताल हे आपलं पर्यावरण असं भवताल मानतं. मी भवताल मंच हे असं मानतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत द्यायचा प्रयत्न करतो. आणि त्याचा आत्ता मान्सूनच्या काळामध्ये मान्सून म्हणून मग आम्ही केरळ आहे, त्याच्यानंतरही काही नियोजन आहे. म्हणजे माझी खूप दिवसापासूनची एक फॅन्टसी होती की धो पाऊस पडत असताना आपण जगात सर्वात जास्त पाऊस पडतो, मोसिनराम असेल, चेरापुंजी असेल, तिथं गेलो तर ती फॅन्टसी आम्ही यावर्षी प्रत्यक्षात आणतोय, लोकांना घेऊन तिथं जातं. हे अनुभव जर दिले तर लोकांना मजा येते आणि मग लोक खऱ्या अर्थाने कनेक्ट होतात. आणि मग तेव्हा त्यांना तुम्ही जे काही सांगाल, तुम्हाला जे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, हा निसर्ग असेल, पर्यावरण असेल, त्याच्यातले प्रश्न असतील, ते टिकवण्यासाठीचे मुद्दे असतील, तेव्हा त्या लोक स्वीकारण्यासाठी एकदम तयार असतात. नुसतंच तुम्ही उठून गेलात आणि हे महत्त्वाचं आहे ते बघा, ते करण्यात काही वावगं नाही, चुकीचं नाही, पण त्याला लोकांकडून प्रतिसाद मिळणार का, तर ती मिळण्याची शक्यता तितकी नसते. त्यामुळं हा जो प्रकार आहे याच्यामधून लोक त्याच्याशी समरस होतात. आणि भवताल हे जे करतं ते तज्ज्ञांसोबतच करतं, ते त्याच्यातल्या माहितगार लोकांसोबतच करतं आणि चांगल्या कम्युनिकेटरसोबत ना सोबत घेऊन करतं. तर मग ते योग्य पद्धतीने पोहोचतं. नाही तर मला खूप माहिती आहे आणि मला सांगता येत नसेल, त्याचा काही फारसा उपयोग नसतो या गोष्टीसाठी. अशा पद्धतीने आता ही जी केरळची ट्रिप प्लॅन केलेली आहे तुम्ही, मान्सून स्पेशल, ते एक्झॅक्ट त्याचं स्वरूप काय असणार? ओके, ह्या ट्रिपला आपण असं नाव दिलेलं की वेलकमिंग मान्सून ॲट केरळ. म्हणजे तिथे जाऊन आपण मान्सूनच्या स्वागताला जाऊयात. हे लोकांना आकर्षित करण्यासाठी. म्हणून स्वागत करायचं म्हणजे काय करायचं, तर प्रत्यक्ष पाऊस अनुभवायचाच, पण त्याचबरोबर मान्सून खऱ्या अर्थानं समजून घेणं. आणि केरळलाच का जायचं, तर भारताचा विचार केला तर तो आधी अंदमान निकोबार बेटांवर येतो, पण मुख्य भूमीमध्ये भारताच्या मेनलँड ज्याला आपण म्हणतो, तिथं त्याचा प्रवेश केरळच्या माध्यमातून किंवा केरळच्या मार्गाने होतो. म्हणून केरळला जायचं. आणि जर केरळ आपण बघितलं तर तिथं मसाल्याचे पदार्थ असतील किंवा इतर अनेक गोष्टी आहेत. या गोष्टींनी केरळ खूप मोठ्या प्रमाणात मान्सूननी इन्फ्लुएन्स झालेला आहे, प्रभावित झालेला आहे. म्हणजे इतरही कोस्ट आहेत, अगदी केरळपासून कर्नाटक असेल, गोवा असेल, महाराष्ट्र, गुजरात, हे सगळी किनारी भाग त्याच्यामुळे प्रभावित झालेलाच आहे. पण केरळमध्ये हे विशेषतः जास्त अधोरेखित होतं की मान्सून काय प्रभावित करतो. याचा दुसरा एक असा भाग आहे केरळला जाण्यामागचा, एक तर ते प्रवेशद्वार आहे मान्सूनचं. दुसरं, जर आपण, आणि हा मान्सून फक्त आत्ताच्या काळात बघणं, अनुभवणं असं नाही आहे, तर आपण थोडंसं ऐतिहासिक कालखंडात गेलो तर खूप मोठ्या प्रमाणात जे परकीय व्यापारी असतील किंवा परदेशातून आलेले वेगवेगळे व्हॉयेजर्स जे होते, दर्यावर्दी जे होते, ते मुख्यतः केरळच्या कोस्टवर आलेले आहेत. ते जर पाहिलं तर तो कालखंड कितीतरी शतकं मागे जातो. आणि तो जो इतिहास आहे, ते जे काय घडलेलं आहे, हे अफलातून आहे. ते समजून घेणं म्हणजे मान्सून समजून घेणं. लोकांवर तिथल्या मान्सून काय प्रभाव करतो, तिथल्या शेतीवर असेल, तिथल्या पर्यटनावर असेल, तिथल्या एकूण जगण्यावर असेल, हे सगळं समजून घेणं म्हणजे मान्सून समजून घेणं. म्हणून मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं नियोजन आहे. एकतर हे बघणं म्हणजे तिथल्या बीचवर जाऊन, कोवालम जो आहे थिरुअनंतपुरमचा, त्या बीचवर, त्या समुद्रकिनाऱ्यावर जेव्हा मान्सूनचा वारा येत असतो, ते ढग असे सगळा काळाकुट्टा अंधार पसरतो आणि ते आपल्या दिशेने येत असतं आणि मग तो वारा येतो, तो पाऊस येतो,
ते जर तुम्हाला अनुभवायला मिळालं तर तुम्ही मोठं भाग्यवान. काहीतरी जगातलं अनुभवलं असा तो फील असू शकेल. तर तोही प्रयत्न असेल. त्याचबरोबर हे समजून घेण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी जर मासेमारांवर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर प्रभाव टाकतात, शेतकऱ्यांवर प्रभाव टाकतात, तिथल्या व्यापाऱ्यांवर प्रभाव टाकतात, तिथल्या इकॉनॉमीवर प्रभाव टाकतात, तर या सगळ्या लोकांशी बोलायचा प्रयत्न करणार आहे. समजून घेऊयात की अरे काय त्यांच्यासाठी काय आहे मॉन्सून. म्हणजे अशी एक गोष्ट की छत्र्या ज्या आहेत ह्या छत्र्यांचा कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय या कालखंडात होतो, या 2-3 महिन्यांमध्ये होतो. आणि तिथं अशी भली मोठमोठी दुकानं आहेत की ज्यांचं संपूर्ण जे काही वर्षभराची जी कमाई किंवा काय असेल अर्थार्जन ते त्या कालखंडात होतं. हे साधं उदाहरण झालं. अशा अनेक गोष्टी आहेत. याचबरोबर त्याच्यामागचं जे विज्ञान आहे, म्हणजे आपल्याकडं मान्सूनच्या कालखंडामध्ये पाऊस किती असेल हे सांगणारी सूत्र असतात, वेगवेगळी मान्सून मॉडेल्स असतात. तर ती मान्सून मॉडेल जे वैज्ञानिक विकसित करतात त्यांच्याशी जर आपल्याला तिथं बोलायला मिळालं तर ती सुद्धा आपण संधी घेणार आहोत. डॉक्टर एम राजीवन जे आपल्या भारताच्या भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव म्हणून निवृत्त झाले, सेक्रेटरी ऑफ अर्थ सायन्स मिनिस्ट्री. तर ते मूळचे हवामान वैज्ञानिक आणि त्यांनी 2007-08च्या सुमारास जे भारतामध्ये मान्सूनचं जे मॉडेल विकसित झालं त्यांच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा. तर त्यांच्याशी तिथं जाऊन बोलायचं. परत तिथं तिरुअनंतपुरमला जवळजवळ 1835-36 साली उभी राहिलेली ऑब्झर्वेटरी आहे, मेट्रोलॉजिकल आणि ॲस्ट्रॉनॉमिकल ती होती. तर ती पाहणं आणि हे सगळं मजा करणं, आनंद तर घ्यायचाच, पण हे सगळं समजून घेणं. कारण बीचवर एरवी आपण जातो, पण बीचवर जाऊन मला तो मान्सून अनुभवायचा आहे आणि त्याची माहिती पण घ्यायची आहे, लोकांशी पण बोलायचं आहे. हे जर आपण करू शकलो तर मला वाटतं याच्यासारखी दुसरी मजा नाही. आणि त्याच उद्देशानं हे सगळे आपली टूर आहे. मग त्याच्यात थोडा फन फॅक्टर पण आहे की तिथं हत्ती मोठ्या संख्येने आहेत. तर त्यांचं एलिफंट ट्रेनिंग सेंटर आहे, ते पाहिलं पाहिजे केरळला गेल्यावर. ह्या अशा दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टी तिथलं वेगवेगळं जे कुझिन आहे त्या काळातलं ते टेस्ट केलं पाहिजे. म्हणजे मग खऱ्या अर्थाने आपण मान्सूनचं स्वागत करू. वेलकम मान्सून विथ अ डिफरंट स्टाईल, असं तो साधारण नियोजन आहे. म्हणजे केरळ दर्शन नाहीये तर केरळमधलं मान्सून दर्शन आहे. हो. आणि दर्शन आणि केरळ मान्सून अनुभव नाही. हा, कारण दर्शनाबरोबर तो अनुभव जर घेतला नाही म्हणजे साईट सीइंग असेलच तिथे गेलं मान्सूनच्या काळातला केरळ अनुभवणं. हा, असं आपण तसं म्हणू शकतो. इतर वेळी तिथे म्युझियम्स फार चांगली आहेत आणि त्या म्युझियम्सचा किंवा मंदिर आहेत, चर्चेस आहेत, सर त्याचा निश्चितपणे ह्या सगळ्या व्यवहाराशी संबंध आहे. मान्सून वाऱ्यांमुळे येऊ शकले, त्याच्यामुळे व्यापार वाढला आणि ही जी काही संपत्ती निर्माण झाली किंवा जी काही देवाणघेवाण झाली, मग ती सांस्कृतिक असेल, व्यापाराच्या अनुषंगाने असेल, त्याच्यामध्ये मान्सूनचा मोठा वाटा आहे. तर तोच पण समजून घेतला पाहिजे ना. म्हणजे ती मंदिरं पाहणं, चर्चेस पाहणं, ती अशा अंगाने जर पाहिली आपण की अरे इथंच का, मग त्याचा मान्सूनशी काय संबंध आहे, तर मला वाटतं खऱ्या अर्थाने हे सगळं समजेल, उलगडेल. आणि अशा दृष्टीनं आपण ते पाहतो आहोत. केरळबद्दल सांगितलं, अशी आणखी कुठली ठिकाणं आहेत भारतातली जिथं आपण मान्सून अनुभवू शकतो? हो, आता जसं मी मगाशी म्हणालो ना की आपण केरळ करणार आहोत, त्याचबरोबर आपला उद्देश असा आहे की या मान्सूनमध्ये म्हणजे आपला महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण आहे. कोकणामध्ये मान्सूनच्या अनुषंगाने म्हणजे एरवी लोक काय करतात, कोकणात जायचंय, गोव्याला जायचंय, तर कधी जातात? एकतर हिवाळ्यात जातात, नाही तर उन्हाळ्याच्या सुट्टीत जातात. अरे गोव्याला जायचंय, कोकणात जायचंय तर पावसाळ्यात जा. म्हणजे खऱ्या अर्थाने कोकण अनुभवायला मिळेल, काय कोकण हे कळेल. आपण खूप वृक्ष पद्धतीने या सगळ्या गोष्टी बघतो. तर तशा अनुषंगाने कोकणामध्ये सुद्धा पावसाळ्यात जूनच्या अखेरीस जेव्हा तिथं पाऊस बऱ्यापैकी आलेला असतो, भात शेतीची कामं सुरू झालेली असतात, लोकांची वेगवेगळी कामं, सगळीकडे हिरवगार झालेलं, मधनच सरी येत आहेत, ही जी काय मजा आहे ना ती मजा अनुभवायची. अर्थात त्याच्यामध्ये काहीतरी समजून घेणं ही थीम निश्चितपणे आहे. तिथली इकॉनॉमी समजून घेणं, तिथली शेती समजून घेणं, तिथले काही बदल झाले असतील तर ते समजून घेणं हे आहेच आहे. त्याच्यानंतर जे मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की जगातलं सर्वात जास्त पावसाचं क्षेत्र चेरापुंजी, मोसिनराम, मेघालय. तर मेघालयात पावसाळ्यात जाणं ही माझी फॅन्टसी खूप वर्षांपासूनची होती. तर ती सुद्धा तिथं जाऊन आपण जर मान्सूनमध्ये हे जर अनुभवू शकलो तर काय मजा येईल ना. तर ते पण आपण जुलैच्या अखेरीस करायचा प्रयत्न करणार आहे. चेरापुंजीत भर पावसात म्हणजे धोधो पाऊस पडतोय आणि आपण चेरापुंजीत आहोत आणि जिथे जगातला सर्वात जास्त पाऊस मोजला जातो तिथं आपण समोर आहोत. ही एक वेगळीच मजा आहे, अनुभूती आहे, अनुभव आहे. हे जसं एक टोक आहे तसं भारताचं दुसरं टोक राजस्थान सुद्धा आहे.
बरोबर. आता मान्सूनमध्ये राजस्थान कसा असतो, एकीकडे तुम्ही पावसाळ्यातलं केरळ बघताय, चेरापुंजी बघताय, धोधो पाऊस आहे. पण राजस्थान कसं असेल, कारण राजस्थानकडं आपण बघताना हेरिटेज म्हणून पाहतोच. बरोबर. म्हणजे लोक जातात, तिथले वाडे बघतात, तिथलं जे काय ऐतिहासिक वास्तू आहेत त्या पाहतात. ते त्याच्याबद्दल तर निश्चितपणे आकर्षण आहेच आहे. पण त्याच्या पलीकडं राजस्थानमधलं वाळवंट आहे, राजस्थानमध्ये वाईल्ड लाईफ आहे, वन्यजीव वेगळ्या प्रकारचे आहेत. राजस्थानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिथं परंपरागत जलव्यवस्था आहेत. म्हणजे इतक्या कमी पावसाच्या ठिकाणी शतकानुशतकं माणूस राहतोय, कल्चर्ड आहे, एवढं भव्य दिव्य उभं करतो. हे कशाच्या जोरावर? तिथं पाणी नसेल तर कसं शक्य आहे? तिथं कमी पाणी आहे. मग हे पाणी उपलब्ध कसं झालं? तिथल्या तलावांमुळं, तिथल्या वेगवेगळ्या विहिरींमुळं, तिथल्या वेगवेगळ्या पाणी उपसण्याच्या पद्धतींमुळं. तर हे जर समजून घेऊ शकलो आपण, तर मला वाटतं की आपल्याला खऱ्या अर्थाने राजस्थान कळेल. म्हणून मग तो सुद्धा एक प्लॅन आहे की चला आपण राजस्थान मान्सूनमध्ये बघूयात, ह्या वेगळ्या अंगाने. तिथं म्हणजे जगात आता आपल्याकडचा जो माळढोक पक्षी आहे, हो, तो आता जवळजवळ नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. राजस्थान एकच भूमी आहे, काही प्रमाणात गुजरात आणि राजस्थान, की जिथं तो टिकून आहे, तगून आहे. तर तिथं जाऊन जर तुम्हाला माळढोक बघता आला, तो समजून घेता आला, त्याच्या समस्या समजून घेता आल्या, हे सगळे परंपरागत जलव्यवस्था ज्या मी बोललो ह्या जर पाहता आल्या, तिथं वेगवेगळ्या प्रकारची वाईल्ड लाईफ आहे, किंवा तिथं आपण जशा देवराई जपतो महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये, तसं तिथं पण देवराई आहेत. त्याला ओरण म्हणतात. ती गवताळ माळरानं असतात आणि त्याच्यात आपल्या इतका दाट झाडोरा नसतो, पण ती ओरण जी आहेत तिथं बऱ्यापैकी झाडोरा असतो आणि चांगली कुरणं असतात. मग ती कुरणं कशासाठी उपयोगी पडतात? तर तिथल्या उंटांसारखे किंवा इतर वाईल्ड लाईफ जे आहेत ना, त्यांचं खाद्य म्हणून खूप मोठ्या संख्येने तिथं ते त्याच्यावर जगतात. आणि दुसरं की पाण्याचा साठा अशाच ठिकाणी होतो, किंवा हीच कारणं, अशाच प्रकारची जी तुमची वृक्षावरण आहे, गवताचं आवरण आहे, त्याच्यामुळेच पाणी तिथं साठून राहू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या ओरणमुळं टिकलेल्या आहेत, ही ओरण आपल्याला माहीतच नाही आहेत. मग राजस्थानला आपण ओरण पाहायला जाऊयात का? ह्या सगळ्या परंपरागत जलव्यवस्था पाहायला जाऊयात का? आणि मान्सून सारखा दुसरा काळ मग त्याच्यासाठी नसेल. म्हणून आपण हे करणार आहे. म्हणजे याच्याबद्दलची माझी एक आठवण सांगतो. मी जेव्हा पत्रकारितेत होतो, लोकसत्तात होतो, तेव्हा जवळजवळ 20 वर्ष त्याला होतील आता. 2004 आणि 2005ला मी राजस्थानला गेलो होतो. मला वाटतं किंवा 5 आणि 6ला. कशाला गेलो होतो? तर मला राजस्थानमध्ये पाऊस पडताना पाहायचा होता. आणि एकदा राजस्थानमधला मला जो उकाडा आहे, जिथला उन्हाळा आहे, तो अनुभवायचा होता. म्हटलं की आपण राजस्थान हे उकाड्यासाठी प्रसिद्ध आणि कमी पावसासाठी प्रसिद्ध, म्हणजे हे दोन्ही गोष्टी तिथं अनुभवायच्या. गेलो, मला काही पाऊस बघायला मिळाला नाही, पण उकाडा हैराण करणारा होता, तो अनुभवला. तर हे जे काही थोडंफार कधी कधी अनुभवलेलं आहे, तर हे लोकांपर्यंत अनुभव जर गेले तर खऱ्या अर्थाने, अर्थात उन्हाळ्यामध्ये तिकडे लोकांना नेणं हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये, ते झेपेल ना झेपेल. काय चला उन्हाळा अनुभव या राजस्थानात, असं बहुधा मला एकट्यालाच जावं लागेल. तर असं जे काय ना, हे वेगवेगळे अनुभव लोकांना दिले तर त्यांना खऱ्या अर्थाने ही सृष्टी कळेल. आपला भोवताल जो आहे, मग तो महाराष्ट्राच्या अवतीभोवतीचा असेल, भारताच्या अवतीभोवतीचा असेल, आणि पुढे जाऊन जगाच्या अवतीभोवतीचा असेल, तो असा वेगळ्या पद्धतीनं लोकांपुढं नेणं आणि त्यांना तो अनुभव देणं. म्हणून हे सगळं मान्सूनचं नियोजन आहे. आणि पुढेही काय काय गोष्टी आहेतच. मान्सूनची जी आत्ताची ट्रिप आहे, अनेक लोक त्याच्यात सहभागी होणार आहेत. तुला असं काय वाटतं, म्हणजे की हे लोक आता जाण्यापूर्वीचे आणि परत आल्यानंतर त्यांच्यात काय बदल होणार आहे असं तुला दिसतं? आता हे अँटिसिपेशन आहे, हे म्हणजे वाटणं आहे किंवा अपेक्षित आहे, किंवा असं होऊ शकतं असं तुला वाटतं? हो, मला असं दिसतंय की आत्तापर्यंत मान्सून हे आपल्या स्फूर्ती शब्द होते आपल्यासाठी. म्हणजे बाबा आहे बाबा, ते काहीतरी मान्सून असतं, त्याच्यामुळे तो काहीतरी पाऊस येतो. पण ते काय जग आहे मान्सूनचा एकूण संसार म्हणूयात आपण, तो काय आहे हे समजायला मला वाटतं मदत होईल. कारण जेव्हा आपण तो अनुभवू, त्याने काय काय केलेलं आहे, किंवा त्याच्यासाठी आपला संपूर्ण देशातली वैज्ञानिक समूह, ती यंत्रणा, हे त्याच्या मागं का लागलेले असतात, किंवा त्याचा वेध घेण्यासाठी कसे मोठ्या प्रमाणात हे सगळं करत असतं, हे जेव्हा तिथे डॉक्टर राजीवनशी बोलू तेव्हा कळेल. किंवा तिथली जी जुनी वेधशाळा पाहू, हे सगळे बीचेस असतील, किंवा तिथल्या लोकांशी बोलून त्यांच्यासाठी हा काय आहे, मान्सून त्यांच्यासाठी काय आहे, म्हणजे काय त्यांना तो वाटतो वगैरे, हे जेव्हा समजून घेऊ तेव्हा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा झाला असेल. हे झालं मान्सूनबद्दल. पण मान्सून हा काय तुटून असलेला घटक नाहीये, तो ह्या आपल्या भोवतालाचा, ह्या आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या विश्वाचा, आपल्या निसर्गाचा, आपल्या पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. म्हणजे त्या माध्यमातून आपल्याला निसर्ग पर्यावरण सुद्धा कळणार आहे.
तर मला तोच बदल दिसतोय की जे काही लोक येतात त्यांच्यापैकी एक दुसऱ्याला जरी ती अनुभूती आली, अनुभव तर सगळेच घेतील, पण अनुभूती आली ना की अरे हे काय वेगळंच विश्व आहे, तर जिंकलं. म्हणजे लोकांना साईट सीइंग करतील, मजा करतील, दॅट इज फाईन, पण हे एका जरी माणसाला झालं, ती अनुभूती आली, तर मग जिंकलो असं. आणि मला वाटतं निश्चितपणे लोकांना या गोष्टी जे आपण प्लॅन केलेलं आहे त्याच्यामध्ये या गोष्टी कळाव्यात अशा आपण पार्श्वभूमी तर निश्चितपणे निर्माण करतो आहोत. पुढं काय होईल ते पुन्हा आपण गप्पा मारू तेव्हा कळेलच. हे तर आता मान्सूनचं झालं. हे जे ऋतुचक्र प्रत्येक बदलत जातं त्याचा एकमेकाशी संबंध असतो असं म्हणतात. हो हो. एप्रिल महिन्यामध्ये आपल्याकडे खूप पाऊस झाला. बरोबर. महाराष्ट्रात तर झालाच, अनेक ठिकाणी झाला. त्यामुळे परत हे चक्र थोडंसं बदलणार किंवा कसं, अनेकांचा असा समज होता की मान्सून त्याच्यामुळे उशिरा येतो का काय. तुझं काय याच्यातलं आकलन आहे? फार महत्त्वाचं विचारलंस तू. याचा मी संबंध तुझ्या मगाशी विचारलंस ना की लोकांना काय मिळेल, तर मला वाटतं लोकांना हे सुद्धा मिळेल की आपण काय करतो की मान्सून हा जागतिक घटक आहे. म्हणजे मान्सून हा आपल्या इथं आता ऊन वाढलं, आपल्या इथं ऊन कमी पडलं, आपल्या इथं उन्हाळ्यात पाऊस पडला म्हणजे बघा मान्सूनवर परिणाम होणार, आपली एक स्वाभाविक प्रतिक्रिया असते आणि त्याच्यात काही गैर नाही. पण जेव्हा तुम्हाला मान्सूनचं नेमकं आकलन होतं ना तेव्हा तुम्हाला कळतं की अरे जगभरातल्या सगळ्या घटकांवर अवलंबून असलेला हा घटक आहे. ठीक आहे, जगात मी पण येतो, आपला महाराष्ट्र आपला जिल्हा पण येतो, त्याचा किंचित परिणाम होईल सुद्धा, पण आपण ते जे एकाच एक संबंध धरून चालतो की माझ्याकडे आता उन्हाळा जास्त कडक आहे म्हणजे पाऊस जास्त येणार, किंवा माझ्याकडे जर आता पाऊस पडलेला आहे उन्हाळ्यातच त्यामुळे मान्सूनवर काहीतरी परिणाम होणार, हे असं नाही आहे. ते सुद्धा आकलन लोकांना याच्या निमित्ताने होईल की हा खूप मोठा जागतिक घटक आहे. याच्यामध्ये पॅसिफिक ओशनमध्ये काय चाललंय, युरोपमध्ये काय चाललंय, रशियामध्ये किती बर्फ पडलाय, तिकडं हिंदी महासागरामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, अमेरिका खंडामध्ये काय घडलेलं आहे, किंवा पॅसिफिक ओशनमध्ये त्याच्या पेरू असेल, इक्वेडोर असेल, त्याच्या किनारी भागातलं समुद्राच्या पाण्याचं तापमान काय आहे. म्हणजे ह्या सगळ्या घटकांना घेऊन मान्सून आपल्याकडे येत असतो. त्याच्यामुळं हे जे तू म्हणतोस, हे जे घटक आहेत किंवा हे जे निरीक्षण आहेत याचा किंचित परिणाम होत असतो, पण आपल्याला जे वाटतं एकाच एक संबंध असा अगदीच नसतो, असूच शकत नाही. कारण हे जगात जे काही घडतं त्याच्या अनुषंगाने हा सगळा मान्सून, त्याचं वर्तन, त्याचं पाऊस किती देणार काय हे ठरत असतं. त्याच्यामुळे फक्त त्याचा प्रभाव कमी जास्त असू शकतो. हा थोडाफार, म्हणजे आपल्या भागामध्ये जर असं झालं असेल, म्हणजे संपूर्ण भारतीय उपखंडात झालं तर कदाचित त्याच्यावर अधिक परिणाम होईल. पण माझ्या जिल्ह्यात झालंय, महाराष्ट्रामध्ये झालंय, 4 दिवस पाऊस पडलाय, याचा त्या पावसावर एकाच एक संबंध असायचं काहीच कारण नाही. हां, यंदा समजा कमी पाऊस पडूही शकेल, पण त्याला कारण काय असेल तर आता पॅसिफिक ओशनमध्ये जे तापमान वाढतं इक्वेडोर, पेरू इथं, आणि त्याला आपण जे म्हणतो की एल निनो नावाचा घटक सक्रिय झालाय, तर त्याचा परिणाम होऊ शकेल. पण त्याचबरोबर हिंदी महासागरामध्ये काही घटक असतात, काही बर्फ कुठं किती कसं पडलंय त्याचा संबंध असतो. अशा वेगवेगळ्या घटकांनी हे होतं. जेव्हा मान्सून खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचं आकलन होतं ना तेव्हा थोडं आपण या छोट्या मोठ्या गोष्टी याची निरीक्षणं केलीच पाहिजेत, आणि हे चांगलीच गोष्ट आहे, चांगलीच बाब आहे. पण या गोष्टींकडून आपण थोडंसं पुढे जातो, त्यांचं मर्यादा लक्षात येतात. म्हणजे तर्क आपण मांडू शकतो कदाचित. हो, मांडू शकतो, आणि आपल्याला योग्य पद्धतीने त्याचं आकलन होण्याच्या दिशेने आपण जातो. लगेच होईल असं म्हणता येणार नाही, कारण तसं झालं असतं तर इंटरेस्ट तरी तयार होईल. नक्की इंटरेस्ट नक्की तयार होणार, त्याच्याबद्दल वादच नाही. वा, आणखी एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे. हवामान अभ्यासक तू आहेसच, आणि अनेक वर्ष पत्रकारितेत असल्यामुळे हवामान खात्याचं पण तुला चांगलं ज्ञान आहे, त्यांच्या कामाची, कार्यशैलीची तुला ओळख आहे. आणि पूर्वी एक असा समज होता की हवामान खात्याचा अंदाज हमखास चुकतो. पूर्वीच म्हणजे जेव्हा आपल्याकडे टीव्हीवरती, बातम्यांवरती एक सेक्शन असायचं शेवटी, आजचं हवामान किंवा भारतभरातलं चित्र ते दाखवायचे. या पार्श्वभूमीवरती हवामान अंदाज तेव्हा जो व्यक्त व्हायचे ते चुकायचे वगैरे, असं ते एक समज आपला असतो. तेव्हाची ती वेळ आणि आता ॲक्युरेट येतात हवामानाचे अंदाज, असं एक मला तरी जाणवतं. हे खरंच चेंज झाली आहे का ती कंडिशन आणि आताची? बदल झालेला आहे, पण अजूनही चुकत नाहीत असं नाही. आता त्याच्यात समजून घेताना आपल्याला थोडासा त्याच्यामध्ये काही विभाग केले पाहिजेत. एक म्हणजे जो नजीकचा अंदाज आहे, म्हणजे पुढच्या 48 तासामध्ये, पुढच्या एक आठवड्याभरात काय होणार आहे हे अंदाज खूप बरोबर येण्याच्या दिशेने आपण वाटचाल करतो आहोत. मान्सूनचा अंदाज अजूनही आपल्याला एक ढोबळ मानाने देता येतो, पण तो सुद्धा तितका अचूक त्या भागाचा असा देता येत नाही.
म्हणजे ती आपली मर्यादा राहिलेली आहे, आजही आहे. आपण त्याच्यात काम केलं पाहिजे. म्हणजे जाऊ देत आम्हाला अंदाज देता येत नाही तर मग हे सोडून द्या असं नाही करून चालणार आहे. त्याच्या जवळ जर जायचं असेल, हे अंदाज हा अंदाजच असतो. बरोबर. नाही तर आपण पूर्णपणे आहे तसंच सांगितलं असतं ना. ते भविष्य नाही आहे. म्हणजे भविष्य कोणच सांगू शकत नाही, हवामानाचंही कोण सांगू शकत नाही. पण हा जो अंदाज आहे हा काही प्रमाणामध्ये आता आपल्याला त्याची साधनं, त्याच्याबद्दलचं तंत्र, त्याच्याबद्दलचे वेगवेगळे जे घटक आहेत याचं आपल्याला आता आकलन व्हायला लागलेलं आहे. जसं जसं तंत्रज्ञान वाढतंय, जसं जसं खूप मोठ्या संख्येने नोंदी, डेटा समुद्रावरचा पूर्वी मिळत नव्हता, तो येतोय. उपग्रहांमुळं काही येतोय. आता काही ठिकाणी डॉपलर रडार्स ही बसलेली आहेत. सो ही जी काही यंत्रणा आहे त्याच्यामध्ये यंत्रणा म्हणून विकास झालेला आहे. त्याचबरोबर ते प्रेडिक्ट करण्याची म्हणून काही मॉडेल्स विकसित होत आहेत. नवनवीन घटक आपल्याला माहिती होत आहेत आणि एकूण जग याच्यामध्ये काम करते. त्याच्यामुळे आपण त्या दिशेने जातोय. पण अजूनही मान्सूनचा अंदाज दिला आणि तो तसाच येतो असं नाही होत. पूर्वीपेक्षा परिस्थिती बरी आहे. पूर्वी कसा होता की तो सरासरी इतका असेल का, त्याच्यापेक्षा कमी असेल का जास्त असेल, एवढ्याच गोष्टी सांगितल्या जायच्या. पण आता त्याचा आकडा दिला जातो. कधी आपण त्याच्या जवळपास येतो, कधी आपण त्याच्यापासून दूर असतो. हे चालूच आहे. पण नजीकच्या काळातले अंदाज हे बरोबर येत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चक्रीवादळ जी आहेत, चक्रीवादळांच्या अनुषंगाने आपण अफलातून प्रगती केली आहे. मी उदाहरण सांगतो. तू जो काळ म्हणालास त्याच्यानंतरचा थोडासा काळ 1999ला ओरिसामध्ये सुपर सायक्लोन आलं होतं. त्या सुपर सायक्लोनमध्ये ऑफिशियल आकडा मृतांचा आहे 10,000. आता तेवढ्याच तीव्रतेचं जर वादळ आलं आत्ताच्या काळात तर हा आकडा बोटावर मोजण्या इतकाच असतो. कारण आपण ते तंत्रज्ञान आत्मसात केलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये खूप चांगलं कौशल्य मिळवलेलं आहे. आणि दुसरं, कम्युनिकेशनच्या ज्या काही सुविधा आहेत, म्हणजे मला कळलंय की इथं काहीतरी नुकसान होणार आहे तर मी लोकांपर्यंत पोहोचू कसं. ते काय एक दोघांना सांगायचं नाही, संपूर्ण जिल्हा, संपूर्ण तो किनारपट्टी आहे त्यातल्या जिल्ह्यांमधल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर ती साधनं उपलब्ध नव्हती, तंत्रज्ञान नव्हतं. आता या सगळ्या आपल्या इंटरनेटमुळं किंवा इतर सुविधांमुळे ते शक्य झाले. त्यामुळे तसं जर म्हणशील तर आपण खूप प्रगती केली आहे. पण मान्सूनच्या अनुषंगाने आपल्याला आणखीन पुढं जावं लागणार आहे. आणि हे जसं पुढं जाऊ तसं आणखीन पुढंच जावं लागणार आहे. म्हणजे कधीच याच्या गोष्टी अगदी डॉट हे सांगितलं तसं झालं असं नाही होत. कारण हवामान हे डायनॅमिक घटक आहे. तो काय, चला मागच्या वर्षी असं झालं मग ते जर मला सूत्र सापडलं तर यावर्षी तसं होईल असं नाही होत. त्याच्यात निसर्गामध्ये नेहमी चढ उतार असतातच, ते हवामानात पण आहेत. त्याच्यामुळं त्याच्या अनुषंगाने काही उणीवा राहतीलच. पण आपण आणखीन त्याच्या अचूकतेच्या दिशेने जायला पाहिजे, जात आहोत आणि जात राहू. वा, नाही, खूप छान पद्धतीने तो एक्सप्लेन केला या सगळ्या गोष्टी आणि त्याचा नक्कीच आपल्या श्रोत्यांना फायदा होऊ शकतो. एकूणच हवामानाकडे पाहण्याची आपली जी दृष्टी आहे ती अचूक असली पाहिजे. हा जो तुझा आग्रह आहे तो नक्कीच याच्यातनं अशा ऍक्टिव्हिटीज मधनं त्याला बळ मिळू शकतो. याच्या अनुषंगाने मी आवर्जून सांगेल की होतं बऱ्याचदा असं की आपण या सगळ्या विषयांकडं एक थोडंसं विज्ञान सोडून बघत राहतो. म्हणजे ते निरीक्षण या पातळीवर अतिशय योग्य आहे किंवा मी काहीतरी पाहतोय अवतीभोवती म्हणून अगदीच योग्य आहे. पण याचा अर्थ ते तिथंच संपतं असं नाही. अनेकदा आपण काय म्हणतो की अरे हा अमुक अमुक फूल उगवलंय आणि मग त्याच्या इतक्या दिवसानंतर, म्हणजे 10 उगवला की 40 दिवसानंतर पाऊस येणार. पण आपण त्याच्या नेमक्या तपशिलात जातो का, कुठं उगवल्यावर कुठल्या ठिकाणी कधी पाऊस येणार. कारण केरळमध्ये पाऊस येणार का, तुमच्या कोकणात येणार का, तो राजस्थानला पोहोचलेला असणार, हा नेमकेपणा त्याच्यात नसतो. कावळ्यानं घरटं इथं बांधलं. ती निरीक्षणं जरूर निसर्गातली केली पाहिजेत. हे जे सगळे पक्षी आहेत, हे जे सगळे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्या अर्थातच निसर्गातल्या या सगळ्या गोष्टींनी प्रभावित झालेल्या आहेतच. त्याच्यामुळे त्यांचा संबंध निश्चित असणार. पण तो जो आपण लावतो ते अतिशयोक्ती पद्धतीने आपण लावतो आणि आपण एखादी गोष्ट धरली की हे असं आहे किंवा आपण त्याचं वस्तुनिष्ठ त्याचं आपण अवलोकन परीक्षण करत नाही. मग आपलं मोघमपणे ह्या गोष्टी होतात. हे मान्सूनबद्दल करणं किंवा असं करणं लोकांना आवडतंच खरं तर. बघा निसर्ग कसा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेच. पण त्याच्यातल्या या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टींबद्दल जे काय वाढतं आणि मग सोशल मीडियावर काही फिरत असतं, अधिक लहरी कोण, निसर्ग की माणूस, अशा सगळ्या गोष्टींकडं म्हणजे हा जरी दृष्टिकोन आपला बदलला, हे त्याच्यातलं निरीक्षण करण्याचा, निसर्ग पाहण्याचा भाग हा घ्यायलाच पाहिजे, वादच नाही. पण त्याचं जे काय आता गौरवीकरण आहे ना ते शोधण्यातलं, बघा हे सापडलं तर असं असतं तर मग मागेच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सापडल्या असतात. तर तसं नाही आहे. आपल्याला विज्ञानही सोबत घेऊन जायला पाहिजे आणि त्याचबरोबर निसर्गातली निरीक्षणही केलीच पाहिजेत असं आवर्जून सांगेन. आणि म्हणूनच मग आपल्याला हे अनुभव घ्यायला पाहिजेत आणि आमचा उद्देश तोच आहे की चला अनुभव घेऊयात. आता हे अनुभवाची कक्षा आणखी
काय काय वाढणार आहे म्हणजे सांगतो ना, आता जसा हा मान्सून नाही, हा मला एक घटक- आठवतंय तू हां. असंच भंडारदऱ्याला घेऊन गेलेला हो, हो, लोकांना, हो. तिथलं सगळं जैव वैविध्य दाखवलेलं, जिओलॉजी आहे तिथली. जिओलॉजी हां, तिथली. हां, त्यानंतर चला महाराष्ट्रातले दगड पाहू हो, असा एक हो, तुझा अंक हो, होता, हो. तो मला अजूनही आठवतो. हं. म्हणजे साध्या दगडांमध्ये, गोट्यांमध्ये एक जे भूगोल इतिहास सगळा दडलेला आहे, एक त्याचं एक नॉलेज तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे असा जो तुझा आग्रह असतो, हा जो वेगळा विषय आहे, सांगतो आणखी ना, तो अनुभवायला कसा मिळणार लोकांना? तर सांगतो, अगदी खूप महत्त्वाचं विचारलंस आणि आम्ही त्याच्यावर खूप काम करतोय. जसं मान्सून आहे ना, तसं मग आपल्या अवतीभोवतीचा म्हणजे भोवतालचं एक उद्दिष्ट असं आहे की लोकांना महाराष्ट्र जो वेगळा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची जिओलॉजी असेल, महाराष्ट्रातलं हेरिटेज असेल, महाराष्ट्रात लोणारसारख्या गोष्टी आहेत जे की इम्पॅक्ट क्रिएटर आहे, जगात बेसॉल्टमध्ये असलेलं एकमेव इतकं मोठं, आपल्याकडे अजिंठा वेरूळ आहे, आपल्याकडे अशा परंपरागत जलव्यवस्था वेगवेगळ्या आहेत. हे जे काय आपल्या अवतीभोवती आहे ना, हे आपण तितक्या ताकदीने जगापुढे नाही मांडू शकलो असं मला नेहमी वाटतं. कारण त्याची काय ताकद आहे अरे. अजिंठा वेरूळ तुम्हाला जगातल्या प्रत्येक माणसाला माहीत झालं पाहिजे. लोणार तर प्रत्येकाला माहीत झालंच पाहिजे. तितक्या ताकदीच्या या सगळ्या गोष्टी आहेत. आपली जिओलॉजी ही जगात युनिक आहे. जगात इतरत्र बेसॉल्ट मिळतो जो आपला खडक आहे तसं आहे, पण आपला 6.5 कोटी वर्षांपूर्वीचा खडक, त्याच्यातली स्ट्रक्चर्स, त्याच्यातल्या गमती जमती, त्याचा आपल्याशी असलेला संबंध हे खूप वेगळं आहे. ते आपण कधी लोकांना दाखवणार? तर अशा अनुषंगाने आपण या सगळ्या गोष्टी, मग त्या सुरुवात महाराष्ट्रापासून करून महाराष्ट्रातल्या या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या लोकांना, म्हणजे भोवताल हे काय टुरिस्ट कंपनी नाही आहे, बरोबर, पण हे सगळं लोकांपर्यंत जर तुम्हाला याच्याबद्दलचा अवेअरनेस पोहोचवायचा असेल तर त्यांना तो अनुभव दिला पाहिजे. ते देणं भोवतालचं ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ते आपण मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येने, विविध पद्धतीने करू. आपल्याकडच्या आर्किओलॉजिकल काही साईट्स आहेत. म्हणजे आता इमॅजिन कर, जर आपल्याला असं समजलं की महाराष्ट्रामध्ये 4000 वर्षांपूर्वीचा माणूस हा कसा, कुठे होता, त्याचं जीवन कसं होतं, त्याचं काही कल्चर होतं का, हे जर समजून दिलं लोकांना तर आवडणार नाही का? पण ही संधी कधी आहे तर ती भोवताल उपलब्ध करून देईल. 2000 वर्षांपूर्वी, 2200 वर्षांपूर्वी आपल्याकडे व्यापार चालायचा सातवाहनांच्या काळात. नाणेगाठ हे त्याचं एक उदाहरण. तर आम्ही तो लोकांना अनुभव देतो. तर अशा दृष्टीनं निसर्ग असेल, पर्यावरण असेल, तुमचं हेरिटेज असेल, तुमची जिओलॉजी असेल, डायव्हर्सिटी असेल, आर्किओलॉजी, अँथ्रोपॉलॉजी असेल, हे सगळं लोकांना उलगडून दाखवणं आणि ताकदीने तज्ज्ञांसोबत चांगलं कम्युनिकेट करून लोकांनी हा महाराष्ट्र असा अनुभवला पाहिजे. त्याच्या पाठोपाठ भारतातल्या काही अशा गोष्टी अनुभवल्या पाहिजेत आणि पुढे जाऊन जगातल्या सुद्धा अशा गोष्टी. म्हणजे आमची एक ड्रीम तुला सांगून ठेवतो की लोकांना जगात काय दाखवलं पाहिजे. तर जगामध्ये ज्या काही परंपरागत जलव्यवस्था जगाच्या सगळ्या भागात असतात, त्या काय फक्त भारतात आणि फक्त राजस्थानमध्ये आणि महाराष्ट्रामध्येच आहेत असं नाही. जगाच्या सगळ्या पाठीवर माणूस होता, त्या व्यवस्था होत्या म्हणूनच होता, म्हणून तिथे संस्कृती होत्या. तर जगातल्या 10 बेस्ट ट्रॅडिशनल वॉटर सिस्टम्स ज्या आहेत की ज्याने त्या काळातल्या संस्कृतींना आधार दिला, ज्या व्यवस्थांनी. इजिप्तमध्ये गेलं तर तुम्ही पिरॅमिड नंतर पहा, पण आधी ती जलव्यवस्था पहा. हे अशा पद्धतीने कंबोडियामध्ये आहे, चीनमध्ये आहे, भारतात तर आहेतच, इराण इराकमध्ये आहेत. म्हणजे इराण इराकमध्ये तर तिथल्या व्यवस्था भारतामध्ये आल्यात. आपल्याकडे ज्या नहरी आहेत ना त्या तिथून आलेल्या आहेत, त्याच्यासोबत पाण्याचे कायदे आलेले आहेत. हे भन्नाट विश्व आहे. बापरे. मेक्सिकोमध्ये अशा काही गोष्टी आहेत. तर हे जगातल्या 10 अशा बेस्ट गोष्टी भोवतालने लोकांना दाखवल्या पाहिजेत. म्हणजे अशा पद्धतीने सांगायचा उद्देश काय, तर हे जे काय अनुभव देणं आहे, हे जे काय वेगळं लोकांपर्यंत पोहोचवणं आहे की जे लोकांना खूपच कमी माहिती आहे किंवा लोकांचा कनेक्टच नाही असल्या गोष्टींशी, तर ते दिलं पाहिजे ना. मग तुम्हाला खऱ्या अर्थाने जगही कळेल, आपला देशही कळेल, आपलं राज्यही कळेल आणि मग आपण खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींशी जोडले जाऊ. हा खरा तर जो काय अट्टहास आहे तो हा आहे. नाही, नक्कीच हे सगळे तुझे ड्रीम प्रोजेक्ट्स सक्सेस होतील, त्याच्यात कुठलीही शंका नाही. कारण एक जी ओळ आहे, मला आता ती आठवली, सुधीर मोगेंची आहे, अरूपासी पाही रूपी तोच भाग्यवंत, निसर्गात भरून राहे अनादी अनंत. त्याच्यामुळे अरूपाला रूपात पाहण्याचा जो तुझा ध्यास आहे तो अशा अनेक उपक्रमातून पुढे जात राहील आणि अनेकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेत राहील, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. अभिजित, तू आज वेळात वेळ काढून इथे आलास आणि हे सगळं आम्हाला एक मान्सूनची सफर जणू काही घडून आणली, त्याबद्दल तुझं खूप खूप आभार.
ओके, थँक्यू. मला सुद्धा हे सगळं मांडण्याची आणि काय म्हणायचं की हे जेव्हा मांडतो आपण ना, तेव्हा आपल्यामध्येच जे काय करायचं ते चित्र आणखीन स्पष्ट होत जातं. ते करण्याची संधी दिलीस त्याच्याबद्दल तुझे सुद्धा खूप खूप आभार. तर श्रोते हो, हे होते आमचे अवलिया मित्र अभिजित घोरपडे. त्यांचा भवताल हा प्लॅटफॉर्म तुम्ही नक्की अनुभवा. त्यांची अनेक पुस्तकं पर्यावरणावरती आहेत, ते तुम्ही वाचा. आणि त्यांच्या फेसबुकवरती जर तुम्ही जाल तर तुम्हाला अशाच प्रकारची माहिती खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला तिथे वाचायला मिळेल, ऐकायला मिळेल. आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीजचे अपडेट्ससुद्धा तुम्हाला तिथे मिळतील. ही त्यांच्या वतीने मी तुम्हाला माहिती देतो आणि आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद.